फुलांनी सजवलेला रथ, ढोलकी, टाळ मृदुंगाचा गजर, भक्तिगीत आणि भक्तीचा जल्लोष करत काढलेल्या राधाकृष्णाच्या रथयात्रा मिरवणुकीनं संपूर्ण बोराळ गाव दुमदुमलं। तब्बल 200 वर्षांची परंपरा जोपासून दर्यापूर तालुक्याच्या बोराळा गावात 2.5 दिवसाच्या तीर्थाचा थाटात समारोप करण्यात आला। ग्रामदैवताचं ऋण फेडण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात येतो। पाहुयात एक विशेष वृत्तांत। दर्यापूर तालुक्यातील बोराळा इथं दरवर्षी 2.5 दिवसाचं तीर्थस्थापना केली जाते। ही परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील गावकऱ्यांनी बोराळा इथं 2.5 दिवसांच्या तीर्थाची स्थापना केली। पहिल्या दिवशी श्री हनुमान मंदिरात तीर्थस्थापना करण्यात आली। दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करून गावकऱ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। तिसऱ्या दिवशी राधाकृष्ण गावातील 2 लहान मुलांना राधा आणि कृष्ण अशी वेशभूषा साकारण्यात आली। पारंपरिक पद्धतीने त्यांना पोशाख सजावट करून विधिवत पूजा अर्चना करण्यात आली। त्यानंतर दिवसभर भजन, पूजन, कृष्णलीला, कृष्णचरित्र, गवळणी आणि काल्याचं कीर्तन करण्यात आलं। सायंकाळी फुलांनी सजवलेल्या रथयात्रेत राधाकृष्ण यांना बसवून गावातून मिरवणूक काढण्यात आली। महिला भजनी मंडळ, ढोल टिमकी यांचा यात सक्रिय सहभाग होता। तर प्रत्येक घरासमोर पाणी शिंपडून रांगोळी काढण्यात आली। राधाकृष्णाचा रथ घरासमोर आल्यावर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात राधाकृष्णाचे पाय धुवून औक्षण करून पूजा केली। तसंच नारळ फोडून प्रसाद वितरित केला। तर रथयात्रेसमोर गावातील महिला भजनी मंडळांनी उत्साहात टाळ वाजवून भक्तिगीताचा गजर केला। गेल्या 200 वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे। 2.5 दिवसाच्या तीर्थामुळे संपूर्ण गावात भक्तीचा जागर केला जातो। माझ्या माहितीप्रमाणे या जो उत्सव आहे हा 1835 पासून चालू आहे, म्हणजे आमच्या पूर्वजांनी सांगितला। आणि त्या काळात रोगराई हा भयंकर रोग पसरला आणि गावात कोणती त्यावेळेस सोय नव्हती। त्यामुळे देवांची उपासना हीच त्यांची सोय त्यांना वाटत होती, म्हणून त्यांनी हा उत्सव सुरू केला। वैशाख शुद्ध पंचमीला हा उत्सव सुरू होतो आणि वैशाख शुद्ध सप्तमीला त्याची समाप्ती असते, म्हणजे 2.5 वर्षापुरता 2.5 दिवसापुरता हा उत्सव आम्ही मानतो। गावातलं सर्वांचं सहकार्य असते, सर्वांची वर्गणी असते, सर्व मिळून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आणि त्यामुळे सर्वांचा उल्हास वाढतो। दरवर्षी हा कार्यक्रम फार मोठा होतो। पहिल्या दिवशी जन्माचा कार्यक्रम असतो, दुसऱ्या दिवशी महापंगत असते आणि तिसऱ्या दिवशी काला कीर्तन हे वगैरे होऊन दिवसभर कीर्तनाचा कार्यक्रम पुरतो आणि रात्री 8 वाजेपर्यंत काला समाप्त होतो आणि गावातून मिरवणूक काढली जाते।